म्हणलं की सोलापूर मुंबई मराठी देत नाही, पण समुद्र आले मुंबईला. 2 समुद्र आहेत, एक मराठ्याचा आणि एक वाहतं. समुद्राची लाट आल्यावर मराठा आलेला आहे. आणि इथं फक्त मुंबईमध्ये तुम्ही खायची प्यायची सोय करू नका, हागाची सोय करा. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणारच नाही. एका दिवसाची परवानगी आहे. एका दिवसाचे असले काय 2 दिवसाचे असले काय आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाहीत. काही झालं तरी हटणार नाहीत. हा आणि बीडवरून आलोत. आम्ही परभणीहून आलेलो आहे आणि माझ्यासोबत 501 जण आम्ही गावातून घेऊन आलो. 501 जण. आणि यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आमच्या भविष्यातील मुलांसाठी जर सर्व समाजाला बाकीचे आरक्षण मिळत असेल, आम्ही मराठा होऊन आम्ही जातीचं चूक केली का? सरकारला आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की यावेळेस आम्ही गावाकडे जाणार तर आरक्षण घेऊनच जाणार, नाही तर यावेळेस आरक्षण जर नाही मिळालं तर आमचे मृतदेह मुंबईतच मरताल. ज्यावेळेस उद्धवजी सरकार होतं त्यावेळेस फडणवीस साहेबांचे स्वतःचे शब्द आहेत, त्याची रेकॉर्ड आहे माझ्याकडे, की फडणवीस साहेब स्वतः बोलतात की आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे. आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे, पण राज्य टाळाटाळ करतं. हा आता आम्हाला एकच फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे आणि आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय. आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय याच्यासाठीच की पाटील जे म्हणतात ते बरोबर आहे आणि आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांकडे एकच हात जोडून विनंती करतोय की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं. एकच विनंती आहे. तर अत्यंत आक्रमक अशा प्रतिक्रिया मराठा समाजाच्या आपण पाहिलेल्या आहेत. आम्हाला आरक्षण सोडून दुसरं काहीही नको, आरक्षण द्या आणि मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करा अशी मागणी घेऊन असा आग्रह धरत हे सगळे आंदोलक सध्या मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. आणि दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानातली. आझाद मैदान हे गर्दीनं पूर्णतः फुलून गेलेलं आहे. 5,000चा टप्पा कधीच ओलांडला गेलेला आहे. त्यामुळे आता येणारी गर्दी कशी थोपवायची, त्याचं नियोजन कसं करायचं, हा एक मोठा प्रश्न मुंबई प्रशासनासमोर आहे.